पावसाळा सुरू झाला की घरात भरपूर असे मच्छर, माशा, चिलटे येतात. त्यांना घालवण्यासाठी आपण मॉर्टिन किंवा मच्छर अगरबत्तीचा वापर करत असतो. पण आज मी असे 2 उपाय घेऊन आली की जे आपण घरच्या घरी करू शकतो व ते उपाय केल्याने मच्छर हे नक्कीच घरातून बाहेर पळ घेतील. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मच्छर पळवण्यासाठी पहिला जो आपला उपाय आहे तो आहे एक दिवा. तो दिवा बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे वाळलेला कडुलिंबाचा पाला. वाळलेला कडुलिंबाचा पाला घ्या किंवा ओलाही घेतला तर चालेल, किंवा त्याऐवजी तुम्ही कडुलिंबाचं तेलसुद्धा जे आपल्या बाजारात मिळत असतं ते सुद्धा इथे घेऊ शकता. पण मी इथे काय करणार आहे, वाळलेला जो कडुलिंबाचा पाला असते त्याला असं बारीक करून घेणार आहे आणि तो जो पाला आहे तो बारीक केल्यानंतर एका दिव्यामध्ये घालून घेणार आहे. दिव्यामध्ये आपल्याला हा पाला जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे एक आपल्याला लसूणची कळी इथे घ्यायची आहे. लसूणची कळी घ्यायची आहे आणि त्याला अशा प्रकारे बघा ठेचायचं आहे. त्याच्यावरला ना साल काढायचं ना काही, फक्त थोडी ठेचायची आणि या दिव्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. लसूणची कळी ठेचून टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे तेल. तर इथे मी या दिव्यामध्ये अशा प्रकारे बघा तेल घालून घेणार आहे. तेल दिव्यामध्ये टाकल्यानंतर आता इथे आपल्याला लागणार आहे एक वात. तर मी इथे कापसाची जी वात असते ती इथे घेणार आहे. ती वात घ्यायची आहे आणि ती वातसुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. वात दिव्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि तेलामध्ये छान अशी बुडवून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हा दिवा चालू करायचा आहे. मच्छर तसे 12ही महिने आपल्या घरी असतातच, पण पावसाळा चालू झाला की मच्छरांचं प्रमाण खूप असं वाढतं. त्याचप्रमाणे माशा, चिलटे हे सुद्धा भरपूर प्रमाणात वाढतात आणि तेव्हा आपण बाहेरचे प्रोडक्ट वापरत असतो. पण बाहेरचे प्रोडक्ट न वापरता आपण आपल्या घरी जर अशा प्रकारे कडुलिंबाच्या तेलाचा दिवा जर लावला तर घरात असलेले मच्छर म्हणा, माशा म्हणा किंवा चिलटे हे हा दिवा लावल्यानंतर लगेचच पळायला सुरुवात होते. हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि ज्या रूममध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे तिथे हा दिवा चालू करायचा. दिवा ठेवायचा आणि आपले जे दरवाजे असते ते बंद करून घ्यायचे. या दिव्याच्या वासामुळे आपल्या घरात असलेले माशा, मच्छरे, चिलटे हे पळून जातील. काल सायंकाळचंच तुम्हाला एक उदाहरण सांगते. काल सायंकाळी आमच्याकडची लाईन गेली आणि रात्रीच्या वेळेस मच्छर एवढे घरात आले की बिलकुल आम्हाला झोप लागत नव्हती. तेव्हा आम्ही काय केलं, हा दिवा लावला आणि हा दिवा लावताच अर्धा तासात आपल्या घरातील जे मच्छर होते ते नाहीसे झाले. घरातील मच्छर घालवण्यासाठी हा उपाय खूप असा प्रभावशाली ठरते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि दुसरा जो उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, हा उपाय मी नेहमी रोज सायंकाळच्या वेळी माझ्या घरी करत असते. मी मच्छर घालवण्यासाठी ना मच्छर अगरबत्तीचा वापर करते ना मॉर्टिन वगैरे वापरते. मी माझ्या घरी सायंकाळच्या वेळेस हा उपाय नेहमीच करत असते आणि हा उपाय खूप असा कारगर ठरतो. म्हणून तुम्ही एकदा नक्की हा उपाय करा. तर आपल्याला घ्यायची आहे इथे शेणाची गौरी घ्यायची आहे आणि ही गौरी आपल्याला अशा प्रकारे पेटवून घ्यायची आहे. आता बऱ्याच ठिकाणी शेणाची गौरी मिळते आणि बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. तेव्हा जे आपल्याला जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा दुकानात सुद्धा आपल्याला ही गौरी मिळते. ती गौरी आपल्याला आणायची आहे आणि अशा प्रकारे सर्वात आधी पेटवून घ्यायची आहे. ती पेटल्यानंतर त्याच्यावर आपल्याला टाकायची आहे कांद्याचा पाचोळा. म्हणजे जे कांदा आपण जेव्हा चिरतो तेव्हा त्याच्यावरचं जे साल निघतं ते आपल्याला याच्यावर टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला टाकायचा आहे कडुलिंबाचा पाला. तर इथे मी जो कडुलिंबाचा पाला घेतलेला आहे तो वाळलेला घेतलेला आहे. तुम्ही घरी कडुलिंबाचा पाला आणून तो वाळवून ठेवू शकता आणि त्याचा उपाय मच्छर पळवण्यासाठी नक्कीच करू शकता. आता तो पाला व हा जो आपल्या कांद्याचा पाला आहे तो आपल्याला गौरी पेटल्यानंतर त्याच्यावर टाकायचा आहे आणि अगदी 5 ते 10 मिनिटात त्याचा छान असा धूर निघायला सुरुवात होतो. आणि जेव्हा हा धूर निघतो तेव्हा आपल्याला जितके मच्छर घालवायचे आहे त्या ठिकाणी हे जे उपकरण आहे ते तिथे ठेवायचं आहे आणि आपल्याला त्या खोलीचा दरवाजा बंद करून घ्यायचा आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात तुमच्या लक्षात येईल की आपले जे मच्छर आहे ते तिथून पळालेले आहे किंवा आपल्या घरातून ते बाहेर निघून गेलेले आहे. तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. त्याचप्रमाणे पूर्ण घरामध्ये आपण हा धूर जो आहे तो फिरवणार आहे आणि याच्यामुळे काय होणार की घरात असलेल्या माशा, मच्छरे, चिलटे हे नक्कीच पळून जातील. तर हे 2 उपाय मी तुमच्यासाठी स्पेशली आज घेऊन आलेली आहे. हे दोन्हीही उपाय तुम्ही मच्छर पळवण्यासाठी घरी एकदा नक्की करून पहा आणि याचा रिझल्ट तुम्हाला भेटते ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आजच्या ह्या 2 किचन टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. त्या तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल तर प्रीती खंडार रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करून पाठवायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.